स्मार्ट मीटर बसली की विजेची चोरी कमी होईल, लाईट बिल कमी येईल असं राज्य सरकार आणि महावितरणकडून सांगण्यात आलं होतं. पण उलट स्मार्ट मीटर बसवल्यामुळे आपल्याला बिल जास्त येत असल्याची ग्राहकांची तक्रार आहे. गेल्या 2 वर्षांपासून याबाबत दावे प्रतिदावे होत आहेत. पण महावितरणकडून घरोघरी स्मार्ट मीटर लावायची मोहीम अगदी जोरात सुरू आहे. आता तर स्मार्ट मीटरची ग्राहकांवर सक्ती होते. ग्राहकांचा विरोध असतानाही महावितरणकडून स्मार्ट मीटर बसवले जात आहेत. जे ग्राहक मीटर बसवायला विरोध करतात त्यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याच्या नावाखाली गुन्हा दाखल करण्याची भीती घातली जाते. या विरोधात नागरिक संताप व्यक्त करतायत. हा सगळा प्रकार आहे काय? महावितरण स्मार्ट मीटरसाठी सक्ती करू शकते का? स्मार्ट मीटरच्या नावाखाली लोकांना मूर्ख बनवायचा प्रयत्न होतोय का? पाहूयात या व्हिडिओमधून. सगळ्यात आधी स्मार्ट मीटरची संकल्पना समजून घेऊ. देशातल्या जवळपास सगळ्याच राज्यातील वीज वितरण कंपन्या या तोट्यात चालल्यात. त्यामुळे केंद्र सरकारकडून जुलै 2021 मध्ये RDSS म्हणजेच रिव्हॅम्प डिस्ट्रीब्युशन सेक्टर स्कीम लॉन्च करण्यात आली. डिस्कॉम कंपन्यांचा 2024-25 पर्यंत एकूण तांत्रिक आणि व्यावसायिक म्हणजेच AT&C तोटा 12 ते 15% कमी करणं आणि पुरवठ्याचा सरासरी खर्च म्हणजेच ACS आणि सरासरी महसूल प्राप्ती ARR यातील तफावत शून्यावर आणणे हा या योजनेचा मुख्य उद्देश होता. 2021 ते 2026 या 5 वर्षांसाठी या स्कीमवर 3,03,758 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. यात केंद्र सरकारकडून 97,631 कोटी रुपयांची मदत राज्यांना करण्यात येणार होती. डिसेंबर 2025 पर्यंत असे एकूण 4,76,00,000पेक्षा जास्त स्मार्ट मीटर्स देशभरात लागले गेलेत. यामध्ये महाराष्ट्रात 73,98,000 मीटर्स बसवण्यात आली आहेत. हे स्मार्ट मीटर ग्राहकांना फ्रीमध्ये देण्यात येतील असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं. या प्रत्येक मीटरची किंमत 10 ते 12,000 इतकी आहे. प्रत्येक मीटर मागे केंद्र सरकारकडून 900 रुपयांची सबसिडी राज्यांना दिली जाते. म्हणजेच प्रत्येक मीटर मागे राज्य सरकार आणि महावितरण हजारो रुपये खर्च करते. याचाच अर्थ नाळ मिळाली म्हणून राज्य सरकारने घोडा विकत घ्यायचा घाट घातल्याची टीका केली जाते. पण यामागे महावितरणच्या खासगीकरणाचा मोठा डाव असल्याचा आरोप सुद्धा सातत्यानं होतोय. दिवंगत वीज तज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी याबाबत सुरुवातीला आवाज उठवला होता. ऑगस्ट 2022 मध्ये राज्य सरकारकडून GR काढण्यात आला. स्मार्ट मीटर बसवण्यासाठी 6 कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं. यामध्ये हैदराबादच्या NCC म्हणजेच नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीला नाशिक जळगाव क्षेत्रात 28,86,000 आणि लातूर नांदेड संभाजीनगर क्षेत्रात 27,77,000 मीटर्स बसवण्याचं, मॉन्टे कार्लो लिमिटेडला चंद्रपूर गोंदिया नागपूरमध्ये 30,30,000 मीटर्स बसवण्याचं, जीनस पॉवरला अकोला अमरावतीत 21,77,000 मीटर्स बसवण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं. पण यातला सगळ्यात मोठा प्लेअर कोण, ज्याला सगळ्यात मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं? मी नाव सांगायच्या आधीच तुमच्यापैकी अनेकांनी ते नाव ओळखलं असेलच. असो, आपण फक्त मुद्द्याचं बोलूया. तर अदानी ग्रुपला भांडूप कल्याण कोकण या विभागात 63,44,000 मीटर्स आणि बारामती पुणे विभागात 52,45,000 मीटर्स बसवण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं. अदानी ग्रुपला मिळालेल्या कॉन्ट्रॅक्टची एकूण किंमत आहे 13,888 कोटी रुपये. या सगळ्याचा अर्थ याबाबत लढा देणारे मंदार भट यांनी HBTशी बोलताना समजावून सांगितला. हा सगळा घाट महावितरणचं खासगीकरण करून ही कंपनी अदानीच्या घशात घालण्याचा डाव आहे. अदानी ग्रुप हा वीज क्षेत्रात असला तरी तो मीटर मॅन्युफॅक्चरर नाही. म्हणजेच अदानी ग्रुप मीटर्स बनवत नाही. मात्र इतर सगळ्या कंपन्यांना कमी पैशांचा कॉन्ट्रॅक्ट देऊन अदानी ग्रुपला मात्र हजारो कोटींचं स्मार्ट मीटर बसवण्याचं काम देण्यात आलं. हा अदानीचे खिसे भरण्याचा आणि महावितरणचं अदानीकरण करण्याचा डाव असल्याचं मंदार भट यांनी सांगितलं. आता हे मीटर बसवण्यासाठी महावितरण कंपनीकडून सक्ती केली जात असल्याचे अनेक प्रकार राज्यात समोर आलेत. संबंधित ग्राहक घरात नसताना सुद्धा त्याचे स्मार्ट मीटर बसवले जात आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही हिवाळी अधिवेशनात बोलताना आपलं मत मांडलं होतं. आपण ही घोषणा केली होती की नॉर्मल जे ग्राहक आहे यांना प्रीपेड मीटर आपण लावणार नाही. आपण त्या घोषणेवर कायम आहोत. नॉर्मल ग्राहकांना आपण प्रीपेड मीटर लावत नाहीये, त्यांना स्मार्ट मीटर लावतो. कोणी हजर नसताना जर त्या ठिकाणी मीटर बदलण्यात येत असेल तर हे चुकीचं आहे. त्या संदर्भात आदेश दिले जातील. ज्यावेळेस तो व्यक्ती त्या ठिकाणी हजर असेल त्याच वेळी आपण हे मीटर लावू. स्मार्ट मीटर बसवायला ग्राहकांकडून विरोध होतोय. कंपनीचे कर्मचारी जेव्हा सोसायटीत जातात तेव्हा ग्राहकांकडून कर्मचाऱ्यांना अडवण्यात येत आहे. असाच प्रकार ठाण्यातल्या मानपाडा परिसरात घडला. इथल्या कॉस्मोस सोसायटीतील रहिवाशांनी स्मार्ट मीटर बसवण्यात विरोध केल्यानंतर महावितरणकडून थेट पोलिसात याबाबत तक्रार करण्यात आली.
जर असा अडथळा पुन्हा आणला गेला तर शासकीय कामात अडथळा या गुन्ह्याखाली कारवाई करण्याची मागणी महावितरणने चितळसर पोलिसांना केली आहे। त्यामुळे हा ग्राहकांना भीती घालण्याचा प्रकार असल्याचे आरोप होत आहेत। याबाबत बोलताना मंदार भट म्हणाले की स्मार्ट मीटर सक्तीचा कोणताही जी.आर. सरकारकडून काढण्यात आलेला नाही। मीटर जरी कंपनीची असली तरी ती ग्राहकांच्या हद्दीत बदलली जात आहेत, त्यामुळे त्यावर ग्राहकांचा सुद्धा हक्क आहे। ज्यांची स्मार्ट मीटर बसवायला परवानगी आहे अशाच ग्राहकांना स्मार्ट मीटर्स द्यावेत असं केंद्र सरकारच्या RDSS स्कीममध्ये स्पष्ट करण्यात आलंय। मग तरीही ही सक्ती फक्त अदानींच्या फायद्यासाठी होत असल्याचा आरोप भट यांनी केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अलीकडेच महावितरणने IPO बाजारात आणून उत्पन्नाचा कायमस्वरूपी स्रोत तयार करून तोट्याकडून नफ्याकडे वळावे असे निर्देश दिलेत। म्हणजेच काही काळात महावितरणचं शेअर बाजारात लिस्टिंग होऊ शकतं। मग तेव्हा अदानी ग्रुपकडून महावितरणचे जास्तीत जास्त शेअर घेतले गेले तर महावितरण कंपनी ही हळूहळू अदानीच्या मालकीची होईल अशी भीतीही काही वीज तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते। आता स्मार्ट मीटरमुळे जरी काही प्रमाणात ग्राहकांना फायदा होत असला तरी बिल जास्त येत असल्याच्या तक्रारी सुद्धा आहेत। हे फक्त महाराष्ट्रच नाही तर उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांसुद्धा स्मार्ट मीटर्सना विरोध होतोय। 12,000 रुपयांच्या एका मीटरसाठी केंद्र सरकार फक्त 900 रुपये सबसिडी देते। त्यामुळे उर्वरित खर्च राज्य सरकार कर्ज काढून करणार आहे। 2 कोटींपेक्षा जास्त स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सरकारला हजारो कोटींचं कर्ज काढावं लागणार आहे। त्यामुळे ही कर्जाची रक्कम ग्राहकांच्या खिशातूनच वसूल केली जाऊ शकते अशी भीती वीज ग्राहक संघटनांकडून व्यक्त केली जाते। तसंच एखादा ग्राहक ठरलेल्या मुदतीत बिल भरू शकला नाही तर त्याची वीज थेट कापली जाते। स्मार्ट मीटरमुळे हे काम सिस्टीम जनरेटेड होतंय, त्यासाठी कोणत्याही कर्मचाऱ्याला प्रत्यक्ष वीज कापण्यासाठी यावं लागत नाही। त्यामुळे वीज बिल भरलं नाही तर ग्राहकाला अंधारात बसायची वेळ येते। त्यामुळे स्मार्ट मीटर सक्तीचं करणं हा नागरिकांच्या हक्कांवर केलेला हल्ला असून हे प्रकार ताबडतोब थांबवण्याची मागणी संघटना आणि ग्राहक करतायत। या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? स्मार्ट मीटर बसवणं खरंच गरजेचं आहे का आणि त्याची सक्ती करण्यामागं कोणती कारणं असू शकतात? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी HBT मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका।